नमस्कार मंडळी, आज आपण आषाढी एकादशी विशेष ओल्या नारळाची उपवासाची खीर तयार करूया। नेहमी साबुदाणा खिचडी किंवा वरईचा भात खाऊन कंटाळा आला असेल ना, तर अशी खीर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघू शकता। त्याच्यासाठी अर्धा ओला नारळ मी बारीक चिरून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आवडीनुसार ड्रायफ्रूट घालून मिक्सरला बारीक करून घेतलं। त्याच्यानंतर गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवायची, साजूक तूप घालून अगदी मंद आचेवर आपण ओल्या नारळाचा चव परतून घेऊया। अगदी मंद आचेवर परतला ना तर एकदम छान असा तयार होतो। त्याच्यानंतर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। दूधसुद्धा चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतरच घालून घ्यायचं। दूध घालून झाल्यानंतर चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळ काढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर खीर घट्टसर आणि क्रीमी तयार होण्यासाठी इथे मी 4 चमचा मिल्क पावडर वापरलेला आहे। थोडं थोडं घालायचं म्हणजे गाठी गुठळ्या होणार नाही। त्याच्यानंतर आवडीनुसार साखर घालायची किंवा तुम्ही गुळाचा वापर देखील करू शकता। फक्त खीर पूर्णपणे गार झाल्यानंतर गूळ घालून घ्यायचं। आपली मस्त अशी खीर तयार झालेली आहे। वेलची पूड घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। मस्त अशी घट्टसर खीर तयार झालेली आहे। तुम्हाला अजून घट्ट आवडत असेल तर 10 मिनिटं अजून शिजवून घेतली तरी चालेल। बघू शकता तुम्ही मस्त अशी घट्टसर आणि झटपट खीर तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशी साधी सोपी खीर घरी नक्की ट्राय करून बघा। खूप छान होते आणि घरी असलेल्या साहित्यात तयार होते।